संवाद स्मिता मठवती. मी 5.5 वर्षांचा आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे सोन्याचे अंडे. कोण्या एका गावामध्ये गोपाळ आणि सुमन नावाचे नवरा बायको अगदी सुखाने संसार करत होते. ते दोघे रोज शेतात जायचे, खूप काम करायचे आणि आपलं पोट भरायचे. पण गोपाळ कधीच आनंदी नसायचा. त्याला वाटायचं खूप पैसे कमवावे आणि पटकन श्रीमंत व्हावं. एकदा काय झालं, त्याला एक कोंबडी सापडते. ती कोंबडी दिसायला सुंदर होती. मग गोपाळ ती कोंबडी घेऊन घरी आला. मित्रांनो, ही कोंबडी काही साधी सुधी कोंबडी नव्हती, तर ती कोंबडी रोज एक सोन्याचं अंड द्यायची. गोपाळ आणि सुमन अगदी खुश झाले. दोघांचाही त्या कोंबडीवर खूप जीव होता. रोज एक सोन्याचं अंड मिळाल्यामुळं त्यांच्याकडे चांगलाच पैसा यायला लागला होता. हळूहळू गोपाळ श्रीमंत होऊ लागला. पण एकदा काय झालं, गोपाळच्या मनात सहज विचार आला की हे असं रोज रोज एक एक अंड घेण्यापेक्षा आपल्याला एकाच वेळी सगळी अंडी मिळाली तर मी तर झटक्यात श्रीमंत होईन. माझ्याकडे खूप पैसा येईल. मला मोठं घर, गाडी, जे हवं ते घेता येईल. गोपाळच्या मनात लोभी विचार येऊ लागला. लोभी म्हणजे हवरट बर का. या कोंबडीच्या पोटात नक्कीच खूप अंडी असतील. मग काय, गोपाळने खूप विचार केला. शेवटी विचार पक्का ठरला आणि दुसऱ्याच दिवशी कोंबडीने सोन्याचे अंडे देताच गोपाळने कोंबडीचा गळा पकडला, तिची मान कापली आणि पोट सुद्धा चाकूने फाडले. आणि बघतो तर काय, आत काहीच नव्हतं. गोपाळने डोक्यालाच हात लावला, पण तोवर खूप उशीर झाला होता. कोंबडी मरून गेली होती. आता मात्र गोपाळला त्याने केलेल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला. पण आता वेळ निघून गेली होती. रोज मिळणारं सोन्याचं अंड हातून गेल्यामुळे हळूहळू गोपाळ आणि सुमनची परिस्थिती खूप वाईट झाली. पाहिलं का मित्रांनो, लोभाचं म्हणजेच हवरट